विदर्भ हा झणझणीत पदार्थासाठी फेमस आहे. वर्षभर सुद्धा विदर्भात प्रत्येक सणवाराला काहीतरी विशेष पदार्थ किंवा एखादी विशेष थाळी बनवली जाते. सध्या पौष महिना सुरू आहे. पौष महिन्यात विदर्भात आवर्जून बनवली जाणारी थाळी म्हणजे वालाच्या शेंगाची भाजी, मुगाची खिचडी आणि भाकरी किंवा पोळी. हिवाळ्यामध्ये वालाच्या शेंगा खूप पौष्टिक असतात, त्यामुळे डॉक्टर सुद्धा त्या खाण्याचा सल्ला देतात. विदर्भात पौष रविवारला मुगाची खिचडी आणि वालाच्या शेंगाची भाजी हाच बेत बनवला जातो. तुम्ही एरवी सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊ विदर्भ स्टाईल वालाच्या शेंगाची भाजी कशी बनवायची. नमस्कार, मी रसिका शेळके. मी एक गृहिणी आहे आणि आज आपण विदर्भ स्पेशल वालाच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते पाहूया. वालाच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण येथे पाहूयात. मोडून घेतलेल्या वालाच्या शेंगा, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, मीठ, जिरे, लसूण आणि मसाला पेस्ट, तेल आणि शेंगदाण्याचे कूट. आता आपण इथे रेसिपी बनवायला घेऊया. सर्वात आधी भाजी बनवताना तेल टाकून घेऊ. तेल थोडे गरम झाले की त्यात जिरे टाकायचे. जिरे तडतडले की त्यात कांदा टाकायचा आणि त्याला थोडं लाल होऊ द्यायचं. तुम्ही इथे पाहू शकता कांदा थोडा लालसर झालेला आहे. आता त्यात आपण लसूण पेस्ट आणि इतर मसाले टाकून घेऊयात. मसाले थोडे परतवून घ्यायचे आहे. तेल सोडतपर्यंत मसाले आपण परतवून घेतले आहे. त्यात आता आपण टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो नरम होतपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. आता टोमॅटो नरम झालेले आहेत. त्यात आपण वालाच्या शेंगा टाकून घेऊ. शेंगा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे. या भाजीमध्ये पाणी घालायचे नाही. भाजी वाफेवर शिजवून घ्यायची. वाटत असल्यास थोडे पाणी तुम्ही टाकू शकता. आता 15 मिनिटांनंतर भाजी शिजत आली आहे. आता त्यात आपण शेंगदाण्याचे कूट घालून घेऊ. ते मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊ. त्यानंतर 5 मिनिट आणखी भाजी शिजवून घ्यायची आहे. पाच मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता भाजी व्यवस्थितरित्या शिजलेली आहे. आता ही भाजी तुम्ही मुगाची खिचडी आणि पोळी सोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्ही नक्की बनवून बघा विदर्भ स्टाईल वालाच्या शेंगाची भाजी. विदर्भ स्टाईल वालाच्या शेंगाची भाजी म्हणजेच पौष महिना विशेष थाळी कशी बनवायची हे आज आपण जाणून घेतले. वालाच्या शेंगा शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. डॉक्टरांकडून सुद्धा या शेंगा खाण्याचा सल्ला देण्यात येतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा विदर्भ स्टाईल वालाच्या शेंगाची भाजी. अशाच नवनवीन रेसिपीसाठी पाहत रहा लोकल 18. प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती.